हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली, गती दिली आणि अनेक क्रांतिकारक दिले असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना नमन करतो। आणि ज्यांना लोकशाहीर म्हणून आपण ओळखतो ते साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्याही जयंतीच्या निमित्ताने त्यांना नमन करतो। आज या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित भारत देशाचे कणखर आणि कर्मठ असे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा, ज्यांना आज हा राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांनी एक वेगळा आयाम दिला ते माननीय अजित डोभालजी, लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रवींद्र चव्हाणजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, उदय सामंतजी, माधुरीताई मिसाळ, लोकमान्य टिळक ट्रस्टचे अध्यक्ष श्री रोहित टिळक, श्रीमती गीतालीताई टिळक, डॉक्टर प्रणितीताई टिळक, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार गेल्या अनेक वर्षापासून देशातील अनेक नामवंत मान्यवर, विविध क्षेत्रातील लोक, देशाचे पंतप्रधान असतील, देशाचे शास्त्रज्ञ असतील, देशाच्या विविध क्षेत्रात काम करणारे असतील, अशा अनेक महनीय लोकांना हा पुरस्कार प्राप्त झाला। आणि यावेळी हा पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांनी एक नवीन दिशा दिली आणि संपूर्ण जीवन हे राष्ट्राकरता समर्पित ठेवत आजही राष्ट्राच्या सुरक्षेकरता जे कार्य करतायत अशा अजित डोवालजींना हा पुरस्कार मिळाला, याचा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे। आणि विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर मी असं देखील म्हणू शकतो की राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलं तसा हा अतिशय दुग्ध शर्करा योग आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की अजित डोभालजींनी ज्या प्रकारे पहिल्यांदा पोलीस सेवा आणि त्यानंतर आयबीच्या माध्यमातून, रॉच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य आणि विशेषतः 2014 पासून या देशामध्ये माननीय